थांबा थांबा, यंदा एक खास योग आहे. गुढीपाडव्याच्या आधी येणारी दर्श अमावस्या खूप महत्त्वाची असते. कारण ही अमावस्या म्हणजे जुनी नकारात्मक ऊर्जा संपवण्याचा दिवस असतो. आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात असते. म्हणूनच अमावस्येला साफसफाई प्लस उपाय आणि गुढीपाडव्याला शुभ प्रारंभ, हा कोंबो खूप पॉवरफुल आहे ना. तर आपण अमावस्येचे महत्त्व थोडेसे जाणून घेऊया. महिलांनी काय करावं त्या दिवशी? अमावस्या आहे, गुढीपाडवा आहे. कोणते उपाय केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि कोणत्या चुक्या टाळाव्यात त्या दिवशी? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. कारण मी शेवटी एक असा उपाय सांगणार आहे जो खूप पॉवरफुल आणि खूप खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. पार्ट 1. आपण थोडक्यात जाणून घेऊया की अमावस्या म्हणजे काय असते. अमावस्या म्हणजे चंद्र पूर्णपणे दिसणे, तो दिवस म्हणजे अमावस्या असतो. पण आपल्या धर्मात हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी पितृ पृथ्वीवर येत असतात असं मानलं जातं आणि नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय होत असते अमावस्येच्या दिवशी. पण योग्य उपाय केल्यास सकारात्मक शक्ती मिळते. म्हणूनच हा दिवस खूप संवेदनशील असतो. पार्ट 2. अमावस्येचं धार्मिक महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. अमावस्या पितरांना समर्पित असते. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी हा दिवस नक्की पाळावा. ते पाळल्याने काय फायदे होत असतात? पितरांचे आशीर्वाद मिळतात, घरातील अडथळे कमी होत असतात, आर्थिक समस्या हळूहळू कमी होतात. आता त्या दिवशी देवघर स्वच्छता करावी. देवघर स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं असते. मग त्या दिवशी काय करावं? देवघर पूर्ण साफ करावं. जुनी फुले, हार काढून टाकावेत. देवांना स्वच्छ पाण्याने पुसावं. नवीन फुले अर्पण करावीत. देव स्वच्छ घासून घ्यावेत. विशेष म्हणजे गंगाजल शिंपडल्याने पॉझिटिव्ह एनर्जी वाढत असते. त्याचा काय फायदा होतो? तर घरात शांती येते, पूजा अधिक प्रभावी होते. आता त्या दिवशी अमावस्या आहे, गुढीपाडवा पण आहे. मग हळदीचं लेपन हे तर खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे. मग काय करावं? थोडी हळद घ्या, त्यात पाणी किंवा दूध मिसळा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ हलकं हळदीचं लेपन करा. तुम्ही त्यामध्ये गोमूत्रसुद्धा टाकू शकता. आता ते हळदीचं लेपन केल्यानंतर काय फायदा होतो? नकारात्मक शक्ती दूर राहतात, लक्ष्मीचा प्रवेश होतो, घरात शुभ ऊर्जा वाढत असते. टिप, एक छोटीशी टिप देते तुम्हाला. हा उपाय संध्याकाळी करणं जास्त प्रभावी मानलं जातं. आता अमावस्येच्या दिवशी दहीभाताने नजर काढावी. हा उपाय महिलांसाठी खूप खास आहे. मग काय करायचं? 1 वाटी दही भात घ्या. घरातील सदस्यांच्या डोक्यावरून 3 किंवा 7 वेळा फिरवा. नंतर तो दही भात बाहेर कावळ्यांना किंवा कुत्र्यांना द्या. याच्याने काय फायदा होत असतो? तर नजर दोष दूर होते, अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात, मुलांवरचा वाईट प्रभाव कमी होतो. हे प्रत्येक अमावस्येला उपाय केला तरी चालतो.
लक्षात ठेवा, हा उपाय शांतपणे आणि श्रद्धेने करावा. गुढीपाडव्याच्या आधी करायचे खास उपाय. तर अमावस्येच्या दिवशी घर पूर्ण स्वच्छ करा. अनावश्यक वस्तू बाहेर काढून टाका. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याआधी दरवाजाजवळ हळद कुंकू लावा. स्वस्तिक काढा. याच्याने काय फायदा होतो तर नवीन वर्षात सुख समृद्धी वाढते. आता आपण पाहूया पार्ट 3, महिलांसाठी खास नियम. आता त्या दिवशी काय करायचं, सकाळी लवकर उठून स्नान करावे. घर स्वच्छ ठेवा. त्या दिवशी देवासमोर दिवा लावा. शक्य असेल तर उपवास करा. आता काय टाळायचं, भांडणे टाळा. नकारात्मक बोलणे, केस कापणे किंवा नखे कापणे. पार्ट 4, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय. संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दरवाजावर रांगोळी काढा. लक्ष्मी देवीला कमळाचं फूल अर्पण करा. 11 नाण्यांची पूजा करा. गरिबांना अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा. पार्ट 5, पितृदोष निवारण उपाय. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा. कावळ्यांना अन्न द्या. हे उपाय खूप प्रभावी असे मानले जातात. आता पार्ट 6, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात गूळ आणि लोबान जाळा. गंगाजल शिंपडा. दरवाजाजवळ मीठ ठेवा. यामुळे निगेटिव्ह एनर्जी कमी होते. पार्ट 7, स्पेशल उपाय. एक लिंबू घ्या, त्यावर 4 लवंग लावा. संध्याकाळी देवासमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी बाहेर फेकून द्या. फायदा, नजर दोष दूर होतो. घरातील अडथळे कमी होतात. पार्ट 9, रिअल एक्सपिरियन्स स्टोरी सांगते. एका महिलेने हा उपाय केला. तिच्या घरात सतत पैशांची अडचण होती. पण सलग 3 अमावस्या हा उपाय केल्यानंतर तिच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला लागला. आजच्या अमावस्येला हे उपाय करा आणि गुढीपाडव्याला नवीन सुरुवात करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, जय गुढीपाडवा, जय लक्ष्मी माता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये.